एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 14 मंत्रालय भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 14 मंत्रालयाची भरती निघाली आहे आणि या भरतीमध्ये शिक्षण तुम्ही 10वी पास असाल तरी फॉर्म भरता येते, तुम्ही 12वी पास असाल तरी सुद्धा आपल्याला फॉर्म भरता येते, तुमचं ग्रॅज्युएशन जरी झालं असेल तरी सुद्धा आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 14 मंत्रालय या भरतीमध्ये। आणि ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म भरण्यात आलो आहे हे ऑलरेडी या ठिकाणी चालूच आहे। फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे तर ही जी आहे विद्यार्थी मित्रांनो 4 मे 2026 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आणि आपलं जर एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 14 मंत्रालय भरतीमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं, पगार सुद्धा 25,000 ते 60,000च्या आसपास आपल्याला यामध्ये पगार भेटणार आहे। आणि आपल्या महाराष्ट्रामध्येच यामध्ये ड्युटी राहते आणि मंत्रालयामध्ये आपल्याला जॉब करावं लागणार आहे। मुंबईसारख्या शहरामध्ये, पुण्यासारख्या शहरामध्ये, नागपूरसारख्या शहरामध्ये या ठिकाणी आपल्याला ड्युटी करावं लागणार आहे, नोकरी करावं लागणार आहे आणि मंत्रालयाच्या अंदरच आपल्याला नोकरी करावं लागणार आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, काम कोणतं असणार आहे ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर यामध्ये आपलं निवड कशा प्रकारे होणार आहे, वयोमर्यादा काय आहे, फी काय आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। एक्झाम सिलेबस काय आहे, काय आपल्याला अभ्यास करायचा आहे, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आणखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 14 मंत्रालय भरतीबद्दल माहिती सांगत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहील नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे। तर पहा, एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 14 मंत्रालयाची ही भरती या ठिकाणी चालू आहे। वयोमर्यादा जर आपण विचार केला तर काही पदामध्ये जे वयोमर्यादा आहे 18 ते 30 वर्षापर्यंत आहे। काही पद 18 ते 30 पर्यंत, एससी/एसटीला 5 वर्ष सूट म्हणजे 18 ते 35 पर्यंत, ओबीसी कॅटेगरीसाठी 18 ते 33 वर्षापर्यंत आणि ओपनसाठी 18 ते 30 पर्यंत वयोमर्यादा काही पदामध्ये ठेवण्यात आलेला आहे। फीचा जर आपण विचार केला तर जनरल ओबीसी कॅटेगरीचे असाल तर 100 रुपये फी आहे। एससी/एसटी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 1 रुपया सुद्धा फी नाही आहे। आणि पीडब्ल्यूडी कॅटेगरीचे असाल म्हणजे अपंग जर तुम्ही असाल तर अपंगांना पण 1 रुपया सुद्धा फी लागत नाही। आणि त्याचबरोबर माजी सैनिक असाल तरी सुद्धा आपल्याला 1 रुपया सुद्धा यामध्ये फी लागणार नाही आहे। आणि त्याचबरोबर महिला उमेदवार जर कोणत्या कॅटेगरीचे असाल तर एससी, एसटी, ओबीसी, डब्ल्यूएस, ओपन, एसबीसी, एसबीसी कोणती कॅटेगरीचे असाल 1 रुपया सुद्धा फी महिला उमेदवारांना भरावी लागणार नाही आहे। तर आवर्जून फॉर्म भरा, कारण की 1 रुपया सुद्धा फी यामध्ये नाही आहे, मोबाईलमधून स्वतः तुम्ही भरू शकता। ठीक आहे, 1 रुपया सुद्धा आपल्याला फॉर्म भरण्यासाठी लागणार नाही आहे। नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारत आहे। एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 14 मंत्रालय यावर्षी निघाले आहे। ही जी भरती आहे ही दरवर्षी या ठिकाणी निघत असते आणि दरवर्षी जेव्हा निघते तर त्यामध्ये एक फेज या ठिकाणी वाढत जातो। आता मागच्या वर्षी जी निघाली होती एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 13 मंत्रालय होती, त्याच्या अगोदर जी निघाली होती एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 12 होती। अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो दरवर्षी एक आकडा या ठिकाणी वाढत जातो, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 14 मंत्रालयाची ही भरती या ठिकाणी चालू आहे। तर 4 मे 2026 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर आपल्याला या ठिकाणी आता जॉब कोणतं करावं लागणार आहे, नोकरी कोणती या ठिकाणी करावं लागणार आणि आपलं जे वय मोजलं आहे 1 जानेवारी 2026 रोजी आपल्या या भरतीमध्ये वय मोजल्याने गणलं जाणार आहे। तर आता आपलं जर यामध्ये एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 14 मंत्रालय भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर आपल्याला जॉब कोणता करावं लागणार आहे, ड्युटी कोणती करावं लागणार आहे, कुठं करावं लागणार आहे। तर पहा, केंद्र सरकार आणि जे काही केंद्र सरकारचे जे काही विभाग आहे, जसं मंत्रालय झालं, जसं कार्यालय झालं, जसं रक्षा मंत्रालय झालं, स्वास्थ्य मंत्रालय झालं, वैज्ञानिक संस्थान झालं, तर याच्या अंडर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो काम करावं लागणार, याच्या अंदर आपल्याला काम करावं लागणार आहे। रक्षा मंत्रालयाच्या अंदर काम करावं लागणार आहे, स्वास्थ्य मंत्रालयाच्या अंदर काम करावं लागणार आहे, वैज्ञानिक संस्थांच्या अंदर काम करावं लागणार आहे। म्हणजे जे काही केंद्र सरकारचे जे काही विभाग आहे, ठीक आहे, जे काही विभाग आहेत त्या ठिकाणी आपल्याला काम करावं लागणार आहे, ड्युटी करावं लागणार आहे। जसं मंत्रालय झालं, ठीक आहे, कार्यालय झालं, या ठिकाणी काम करावं लागणार आहे। आणि महाराष्ट्रामध्ये जे तुमची पोस्टिंग होणार आहे तर पहा नागपूरच्या सारख्या ठिकाणी पोस्टिंग होणार आहे, त्याचबरोबर मुंबईसारख्या ठिकाणी पोस्टिंग होणार आहे आणि त्याचबरोबर जे पुणेसारख्या शहरामध्ये आपली पोस्टिंग होणार आहे, या ठिकाणी आपल्याला ड्युटी करावं लागणार आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये जर आपण निवड प्रक्रियेचं जर पाहिलं एसएससी सिलेक्शन पोस्ट फेज 14 मंत्रालय भरतीमध्ये
तर या भरतीमध्ये कोणतेही यामध्ये तुमचं मुलाखत नाही आहे, कोणतंही यामध्ये ग्राउंड नाही, उंचीची काही यामध्ये अट नाही आहे। तर पेपरच्या बेसवर आपलं SSC सिलेक्शन पोस्ट फेज 14 मंत्रालय भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे। तर यामध्ये कोणतेही उंची वगैरे लागत नाही, तुमची उंची तरी कमी असेल, काही विद्यार्थ्यांना चान्स भेटत नाही, जसं पोलीस भरती झालं, आर्मी भरती झालं, तर हे तुमच्यासाठी चांगलं सुवर्णसंधी आहे, कारण की यामध्ये उंचीची काहीही अट या ठिकाणी मागितलेली नाही आहे, यामध्ये उंची काहीही अट नाही आहे। तर यामध्ये आपलं पेपरच्या बेसवर सिलेक्शन होणार आहे। तर आपल्या यामध्ये 200 मार्काचा पेपर असणार आहे, 100च प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। तर पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, सामान्य ज्ञानाचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एका प्रश्नाला 2 गुण आहे, 200 मार्काचा पेपर असणार आहे, 100च प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। 1.5 ते 2 घंट्याचा पेपरसाठी टाईम भेटणार आहे। नेगेटिव्ह मार्किंगचा जर आपण विचार केला तर 0.50 एवढी निगेटिव्ह मार्किंग यामध्ये ठेवण्यात आलेली आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आता पेपरला जे सेंटर आपल्याला भेटणार आहे, आपल्या महाराष्ट्रामध्येच पेपर होणार आहे। जसं जे सेंटर भेटणार आहे, अमरावती सेंटर आहे, कोल्हापूर सेंटर, छत्रपती संभाजी महाराज नगर सेंटर, मुंबई सेंटर, नागपूर सेंटर, नाशिक सेंटर, पुणे सेंटर, पणजी सेंटर, जळगाव सेंटर, नांदेड सेंटर, ह्या काही सेंटरमध्ये आपला पेपर होणार आहे। जो काही सेंटर तुम्ही टाकसान फॉर्म भरताना ते सेंटर आपल्याला यामध्ये भेटणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। अशा प्रकारे SSC सिलेक्शन पोस्ट फेज 14 मंत्रालय भरतीमध्ये आपला काय असणार आहे, पेपर असणार आहे आणि पेपरच्या बेसवर आपलं यामध्ये सिलेक्शन होणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पेपर जो आपला असणार आहे तर तो असणार आहे जून महिन्यामध्ये, यामध्ये पेपर असणार आहे। तर आतापासून जे 2 महिने आपल्याजवळ या ठिकाणी उरलेले आहे, तर आपल्याला अभ्यास काय करायचा आहे, जे काही प्रिव्हियस क्वेश्चन पेपर झाले, जे काही प्रश्नपत्रिका संच झाले आहे SSC सिलेक्शन पोस्ट फेज 14 मंत्रालयाच्या याच्या अगोदर ज्या काही वॅकन्सी होते, ज्या काही भरती होत्या, तर त्या तुम्ही प्रश्नपत्रिका संच काढा आणि त्याच्यातून अभ्यास करा, कारण की ते प्रश्न परत पेपरला रिपीट विचारले जाते किंवा त्याच्या रिलेटेड काही प्रश्न परीक्षेला विचारले जाते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। काही रिपीटसुद्धा तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर जे काही प्रिव्हियस क्वेश्चन पेपर झालेले आहे याच्या अगोदरचे ते वाचून काढा, ठीक आहे। मेन या ठिकाणी वाचा, असं नाही तुम्हाला सांगत की पुस्तकं मोठे पुस्तकं वाचत बसा। जे काही प्रिव्हियस क्वेश्चन पेपर आहे झालेले, जे काही प्रश्नपत्रिका संच आहेत त्या तुम्ही या ठिकाणी वाचून काढा, ठीक आहे। तर आता यामध्ये जर आपण पाहिलं तर SSC सिलेक्शन पोस्ट फेज 14 मंत्रालयाची ही भरती चालू आहे। तर जागांचा जर आपण विचार केला कोणकोणते पद असणार आहे, तर स्टेनोग्राफरचं पद असणार आहे, लॅबोरेटरी अटेंडंट, ज्युनियर इंजिनिअरिंग, सायंटिफिक असिस्टंट, ड्रिलिंग असिस्टंट, स्टोअर क्लर्क, अकाउंटंट, स्टोअर अटेंडंट, रिसर्च असिस्टंट, सिनियर सायंटिफिक असिस्टंट। तर यामध्ये हे काही पद असणार आहे। तर आपल्याला कोणतं काम करावं लागणार आहे, मंत्रालयाच्या अंदर आपल्याला काम करावं लागणार आहे। जसं जे काही स्टोअरचं क्लर्क आहे तर त्याचं जे काम आपल्याला करावं लागणार आहे, म्हणजे टायपिंग वगैरे जे कम्प्युटरवर आपल्याला या ठिकाणी काम करावं लागणार आहे, एक लक्षात ठेवा। अकाउंटंट पदामध्ये तुम्हाला माहीत आहे, त्याचबरोबर लॅबोरेटरी अटेंडंटचं पण आपल्याला काम करावं लागणार आहे, जे काही लॅबमध्ये राहते, ठीक आहे। तर ठीक आहे, तर स्टेनोग्राफर झालं, हे काही पदाचं आहे। तर हे काही काम आपल्याला करावं लागणार आहे। चांगली जे विद्यार्थी मित्रांनो शाही ड्युटी आहे, पगारसुद्धा सेंट्रल आहे, 25,000 ते 60,000 रुपये महिना आपल्याला भेटणार आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा आणि आतापासून चांगली तयारी करा, सेल्फ स्टडी करा, आतापासून इमानदारीनं अभ्यास करा। जे पण विद्यार्थी इमानदारीनं अभ्यास करणार आहे त्यांचं सिलेक्शन SSC सिलेक्शन पोस्ट फेज 14 मंत्रालयामध्ये होणार आहे। आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार आहे। आजच्यासाठी तर थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद।